उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी केलीच जाते। आता उपवासाचे कुठलेही पदार्थ बाकीचे करू न करू पण साबुदाणा खिचडी मात्र केली जाते आणि बऱ्याच जणांकडे नाश्त्यासाठी उपवास नसला तरीही नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली जाते। आता आमच्याकडेही आम्ही उपवास नसला तरी साबुदाणा खिचडी ही नाश्त्यासाठी बनवतो। आता साबुदाणा खिचडी ही सगळ्यांनाच आवडते, पण बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की साबुदाणा खिचडी मऊ होत नाही, लुसलुशीत होत नाही, ती मोकळी होत नाही, चिकट होते, त्याचा लगदा होतो किंवा मग ती वातट होते। आता साबुदाणा खिचडी ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण आपल्याकडून ना अगदी नकळत कळत नकळत बारीक सारीक चुका होत असतात आणि त्यामुळे मग खिचडीचा लगदा होणं, ती चिकट होणं, वातट होणं असे प्रॉब्लेम्स येतात। आता जर तुम्हालाही असे काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा तुम्ही पहिल्यांदा साबुदाणा खिचडी बनवत असाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। कारण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स बघणार आहोत की ज्यामुळे आपली खिचडी जी आहे ती छान मऊ मोकळी लुसलुशीत अशी तयार होईल। तर ही साबुदाणा खिचडी बनवत असताना अगदी साबुदाणा भिजत घालण्यापासून ते साबुदाणा करेपर्यंत, खिचडी करेपर्यंत आपल्या कुठे चुका होतात, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या रेसिपीला। सगळ्यात आधी आपण साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात। आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, कारण आपला साबुदाणा आपण कसा भिजवतो यावर आपली खिचडी कशी बनणार हे अवलंबून असतं। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तर हा साबुदाणा एका भांड्यात काढून घेऊयात। आता यामध्ये पाणी घालूयात आणि साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। साबुदाणा असा हाताने चोळून धुवायचा, म्हणजे यामध्ये काही स्टार्च असतात ते निघून जातात। साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये घालूयात पाणी। तर पाणी किती घालायचं? साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं, तुम्ही बघू शकाल। साबुदाणा बुडेल इतकं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता यावर एक झाकण घालूयात आणि साबुदाणा साधारण 5 तास भिजत ठेवूयात। सकाळी तुम्हाला खिचडी करायची असेल आणि तुम्ही आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घातला आणि रात्रभर भिजत ठेवला काहीच हरकत नाही, पण आपला साबुदाणा 5 तासामध्ये व्यवस्थित भिजतो। तर आता मी यावर झाकण घातले, आपण 5 तास हा असाच भिजत ठेवूयात। 5 तास झालेले आहेत आणि साबुदाणा आपला छान भिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल। आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलाय। आता चमच्याने ह्याला मोकळं करून घेऊयात। मस्त भिजलेला आहे आपला साबुदाणा। गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालूयात 2 चमचे तूप। तुम्हाला जर तुपाऐवजी तेल वापरायचं असेल तर वापरू शकता। तर आपलं तूप गरम झालं की आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून अशा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात। इथे मी कच्चाच बटाटा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्यात। तुम्हाला जर बटाटा उकडून घालायचा असेल तर तुम्ही बटाटा उकडून त्याची साल काढून फोडी करून घालू शकता। आता तुपावर हा बटाटा थोडासा परतून घेऊयात। बटाटा थोडासा परतून घेतला की आता यावर ना थोडंसं मीठ घालूयात। बटाट्यापुरतंच मीठ घालायचं, बटाटा शिजायला खूप वेळ लागतो। असं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग बटाटा लवकर शिजतो। मिक्स करून घेऊयात। बटाटा तुपावरती थोडासा परतून घेतला की आता यावर एक झाकण घालूयात आणि बटाटा छान वाफवून घेऊयात। इथे आपला बटाटा वाफवतोय तोपर्यंत आपण जो हाताने मोकळा करून साबुदाणा आपण घेतला होता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घालूयात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात। शेंगदाण्याचा कूट आणि मीठ असं आधीच घालून मिक्स करून घेतलं की मग आपली खिचडी जी आहे ती छान मोकळी सळसळीत होते।
त्यामुळे अगोदरच आपण हा शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून हे मिक्स करून घ्यायचं। साधारण एक 5 मिनिटांमध्ये मंद आचेवर बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल। बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल। तर आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची। तर मी इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत, ते घालूयात। तुम्हाला जर मिरची अशी बारीक करून नसेल घालायची तर तुम्ही मिरचीचे तुकडे करून घालू शकता, पण अशी झणझणीत खिचडी खायला खूप छान लागते। आता ही मिरची परतून घेऊयात। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकता। मिरची परतून घेतली की आता यामध्ये घालूयात साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ, आपण जे मिक्स करून ठेवलं होतं ते घालूयात। आता हे मिक्स करून घेऊयात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर ही खिचडी व्यवस्थित परतून घेऊयात। तर खिचडी आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता यावर एक झाकण घालूयात आणि खिचडी मंद आचेवर छान वाफवून घेऊयात। तर मंद आचेवर आपण खिचडी वाफवून घेतलेली आहे। अधूनमधून त्याला मिक्स करून झाकण ठेवून आपण व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे। तर आता आपण ही खिचडी सर्व करूया। गॅस बंद करूया। तर एकदम मस्त मऊ मोकळी अशी साबुदाणा खिचडी बनवून इथं तयार आहे। तर या पद्धतीची खिचडी तुम्ही नक्की बनवा। कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहात रेसिपीला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील। लवकरच भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।